आणि या क्षणाला महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राज्य सरकारने काढलेल्या भूमी अधिग्रहण अधिसूचनेबाबतीत आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याची स्पष्ट नाराजी शिवसेनेने व्यक्त केली। त्यामुळे युती सरकारने इतक्या महत्त्वाच्या विषयावर काढलेल्या अधिसूचनेबाबत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच अविश्वासाचं वातावरण आहे असं दिसतंय। झी 24 तासच्या बातमीचं हे यश आहे। या सगळ्यानंतर हा भांडाफोड झाला, सरकारने ही अधिसूचना काढली होती याचा आणि आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं शिवसेना आता म्हणते। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी नीलम गोरे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया। भूसंपादन कायद्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून विधान परिषदेत गोंधळ झाला, विरोधकांनी विरोध केला। शिवसेनेची काय भूमिका आहे? राज्यात अधिसूचना काढताना कदाचित शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही असं चित्र आता निर्माण झालेलं आहे। मुळामध्ये ही अधिसूचना काढण्याची काय आवश्यकता होती याच्याबद्दलच कुठली पारदर्शकता नाहीये आणि विधानसभा आणि विधान परिषदेचं अधिवेशन चालू असल्यामुळे इतका महत्त्वपूर्ण कायदा ज्याचा हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंध आहे त्याबद्दलचे आमचे मतभेद आम्ही केंद्र सरकारकडे व्यक्त केलेले आहेत। त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या संदर्भामधलं लेखी आमचं निवेदन गेलेलं आहे आणि त्यामुळे ही अधिसूचना निघाल्याचं जसं आम्हाला कळलं तर आश्चर्यच वाटलं, पण परत एकदा खातरजमा करून घेणं गरजेचं होतं। मुळात विश्वासात घेणं त्याची प्रोसिजर हा एक भाग झाला, पण त्या कायद्याच्या आशयाबद्दलच आमचे मतभेद आहेत आणि ते मतभेद आमचे कायम राहतील। जोपर्यंत शेतकरी विरोधी कलम बदलत नाही तोपर्यंत सरकारने या संदर्भामध्ये संयम पाळावा अशी आमची अपेक्षा आहे। नाही, पण ते शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये असतात, कॅबिनेटमध्ये निश्चितच ही अधिसूचना काढण्यापूर्वी चर्चा झाली असावी। असं असताना मग शिवसेनेने त्यावेळेला का विरोध केला नाही असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। कॅबिनेटमधले जे चर्चा काही निर्णय आहेत त्याच्यात पक्षाचा प्रवक्ता बोलू शकत नाही, कारण आम्ही कॅबिनेटमध्ये या संदर्भातली माहिती तुम्हाला कल्पना आहे गोपनीय असते। तुम्ही कॅबिनेटच्या संदर्भातले निर्णय त्याच्याशी संबंधित जर का नेत्यांना किंवा व्यक्ती त्याच्यावर माहिती सांगू शकतील, पण मुळात सरकारतर्फे हे घाई का झाली, एवढ्या घाईने काय निर्णय घेतला गेला हे जर का सदनात स्पष्ट झालं तर त्याच्यावर प्रकाश पडू शकतो। मग आता शिवसेना ही अधिसूचना मागे घ्यायला लावणार, तुमची मागणी काय आहे या संदर्भात प्रमुख? आमचं तर म्हणणं आहे की अशा पद्धतीने चर्चा होता कामा नये, या पद्धतीने चर्चा होऊन निर्णय झाले पाहिजेत असं आम्ही आमचं मत व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद। राज्य सरकारमध्ये चर्चा होऊन निर्णय झाले पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका आहे। म्हणजे निश्चितच भूसंपादनासंदर्भात अधिसूचना काढली त्यावेळेला शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही भाजपने, हे स्पष्ट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।